पार नाही तव गुण बसुनी माझी रसना हरिगुण वर्णवी हरिगुण विशाळ पावन वदवी तू कृपा पूर्णमी मूढमती देन म्हणवणे कीव भाकी तसे तुमचा प्रसाद झाली अपूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वय भानुजो भानु आराधिला तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आदिनारायण विद्यात्रीनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाला 375वे वर्ष सुरू झालेलं आहे आणि हे औचित्य साधत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर या संबंधानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत आहे आणि हाच योग साधून कासार समाज श्री ज्ञानेश्वरी पारायण फंडच्या माध्यमातून श्री क्षेत्र देहूमध्ये गाथा मंदिराच्या प्रांगणात अर्थात या कीर्तन मंडपामध्ये हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. आजची माझी पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. पहिल्या दिवसाचं कीर्तन हे साधारणपणे भगवंताचं वर्णन करणारं असावं असा एक अलिखित नियम वारकरी संप्रदायामध्ये आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसाद मिळण्याचं कीर्तन, जागराची सेवा म्हणजे मागणी परअभंग, या काही गोष्टी ठरलेल्या आहेत. निश्चितपणे लिखित स्वरूपामध्ये जरी नसतील तरी परंपरागत पद्धतीने ह्या चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि म्हणून पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करणारा हा अभंग तुकोबारायांचा निवडलेला आहे. खरं तर काही जणांना असा विचार मनामध्ये आला असेल की एकनाथ महाराजांचे वंशजन तुकोबारायांचा अभंग कसा घेतला. साहजिक आहे. सामान्यपणे आजची जी परिस्थिती समाजामध्ये आपल्याला पाहायला सापडते त्याच्यावरून हा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे.
धर्माधर्मापेक्षा जाती जातीमध्ये लागलेली भांडणं आणि संतांनाही जातीच्या चाकोरीमध्ये बांधण्याची जी पद्धत हल्ली काळामध्ये सुरू असताना आपल्याला दिसते, त्यावरून कदाचित असं वाटू शकतं. पण एक लक्षात ठेवा, परंपरेची जी मंडळी आहेत ना, ती अशा प्रकारे कोणत्याही पद्धतीचा पूर्वग्रह दूषित न करता किंवा सत्य परिस्थितीमध्ये जे काही वातावरण ढवळतंय याचा परिणाम परंपरेवरती न होता, संप्रदायावरती न होता आपली सेवा ही रुजू करत असतात. विठ्ठल तसं वाटण्याचं कारणही तसं आहे की एकनाथ महाराजांचे वंशज आणि तुकाराम महाराजांचा अभंग का घेतात हे वाटण्याचं खरं कारण नाही. सामान्य लोकांना याबद्दल काही विशेष वाटणार नाही, परंतु परिस्थिती अशी असते की बाहेर गेल्यानंतर लोक म्हणतात, महाराज तुमच्याकडून आम्हाला एकनाथ महाराजांबद्दल ऐकायचं आणि त्यामुळे एकनाथ महाराजांचे अभंग हे जास्त घेतले जातात. अर्थात सगळ्या संतांचे जे अभंग आहेत ते कीर्तनासाठी घ्यायला हरकत नाही. ज्ञानोपारायण पासून ते निळोपारायण पर्यंत ही संत परंपरा चालत आलेली आहे. मी नेहमी सांगत असतो की निळोपारायणच्या संत दुसरा नंतर कोणी संत नाही. वारकरी संप्रदायाने ज्ञानोपारायणला सर्वप्रथम संत मानलेला आहे आणि शेवटचं संतत्व हे निळोपारायणच्याकडे आलेलं आहे. निळोपारायणच्या नंतर अनेक महान साधू झाले असतील, महापुरुष झाले असतील, परंतु त्यांना संत म्हणण्याची वारकरी संप्रदायामध्ये पद्धत नाही. मी नेहमी उदाहरण देतो. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांचा आपण सद्गुरू जोग महाराज म्हणतो. त्यांचं कार्य जर आपण बघितलं तर त्यांनी आजपर्यंत हजारो विद्यार्थी घडवलेले आहेत, मनुष्य मात्र घडवलेले आहेत, कीर्तनकार घडवलेले आहेत. त्यांचं कार्य जर का या शतकातलं आपण बघितलं तर त्यांच्या एवढं मोठं कार्य कोणाचंही नाही हे सांगण्याची स्वतंत्र गरज नाहीये. परंतु एवढं महान कार्य करूनही कधीही संत जोग महाराज असं नाव आपल्याला ऐकायला मिळत नाही, मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे, वारकरी संप्रदायाच्या चाकोरीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेनं चालावं हीच संस्थापकाची भूमिका होती. आणि त्यामुळे नंतरच्या अनेक महापुरुषांना वेगवेगळ्या उपाध्या दिल्या गेल्या. स्वानंद सुखनिवासी, ब्रह्मलीन, ब्रह्मीभूत, सद्गुरू, अजून काही काही उपाध्या असतात, त्या सगळ्या दिल्या गेल्या. परंतु संत ही उपाधी शेवटची जर कोणाला वारकरी संप्रदाय देत असेल तर ती निळोपारायणला देतो. म्हणून ज्ञानोपारायण पासून निळोपारायण पर्यंतचे जे काही संत होऊन गेले त्यांचेच अभंग कीर्तनाला घ्यायचे, हा दंडक ही परंपरा चालत आलेली आहे. आणि त्यामुळे तुकोबारायांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. हरिभक्तीपारायण आष्टेकर महाराजांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला आयोजकांच्या वतीनं आमंत्रित केलं. इथे आल्यानंतर इटकरजी जे अध्यक्ष या कार्यक्रमाचे आहेत, आपण सर्वजण कार्यकारी मंडळ आहे आणि कासार समाजाची बहुतांश मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आलेली आहेत. आमच्या पैठणची सुद्धा बरीचशी मंडळी या ठिकाणी दिसती आहे आणि बरीचशी मंडळी पैठणची आलेली आहेत. आणि या सुंदर अशा प्रांगणामध्ये, या सभागृहामध्ये श्री तुकोबारायांच्या नावानं जे सुंदर असं गाथा मंदिर या ठिकाणी हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंग महाराज बले यांनी उभा केलेला आहे. आणि त्यांच्या महत् प्रयासातून, प्रयत्नातून आज शेकडो हजारो विद्यार्थी आपल्यासारखे घडत आहेत. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे सहकार्य कार्यक्रमवाल्यांनाही होतं. नियोजन निश्चितपणे आदरणीय पांडुरंग महाराजांचं दूरदर्शीपणा आपल्याला विचारात घ्यावा लागेल. येणाऱ्या लोकांची ही टाळकऱ्यांची सोय होते, विद्यार्थ्यांना सुद्धा नवीन नवीन कीर्तनं ऐकायला मिळतात, सेवाही घडते. अशा पद्धतीनं अनेक योग या कार्यक्रमानिमित्तानं जुळून आलेले आहेत. आणि म्हणून आज तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे. पांडुरंगाच्या कृपेनं आमची जी काही अवस्था झाली त्या अवस्थेचं वर्णन या अभंगामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. खरं तर पांडुरंगाची कृपा एवढा मात्र फक्त कृपा परमार्थामध्ये एवढी अपेक्षित असते असं नाही, तर परमार्थ करत असताना आपल्याला 4 प्रकारच्या कृपेची आवश्यकता असते. एक तर सर्वप्रथम मनाची कृपा आपल्यावरती होणं गरजेचं आहे. मनाची कृपा होणं अपेक्षित आहे. मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा अपेक्षित आहे. शास्त्रांची कृपा झाल्यानंतर संतांची कृपा अपेक्षित आहे. आणि संतांची कृपा झाल्यानंतर पांडुरंगाची कृपा अपेक्षित आहे. या 4 कृपा जोपर्यंत आपल्यावरती होत नाही तोपर्यंत आपण परमार्थामध्ये पुढे जाऊ शकत नाही. मनाची कृपा व्हावी ही भावना कशासाठी? कारण मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मनानं जर का ठरवलं
तर मन आपल्याला बंधनातही टाकू शकतं आणि मनाने जर का ठरवलं तर आपल्याला मन मोक्षापर्यंतही नेऊ शकतं. मनाची ही ताकद असल्यामुळे आधी मनाची कृपा होणं अपेक्षित आहे. मनाची कृपा होणं म्हणजे काय, तर आपण अंतःकरणपूर्वक परमार्थामध्ये प्रवेश करणं. परमात्म्याची कृपा माझ्यावरती व्हावी, संतांची कृपा माझ्यावरती व्हावी, शास्त्राची कृपा माझ्यावरती व्हावी, यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे हे आधी मनानं ठरवलं पाहिजे. आणि त्यामुळे मनाची कृपा ही अपेक्षित आहे. संत वाङ्मयामध्ये अनेक प्रमाणात त्याच्या संबंधानं देता येतील. मनुराजा एक देहपुरी, असे नानवतू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली आम्हावरी का. त्या मनुराजानं अर्थात त्या मनानं आमच्यावरती काय केली, कृपा केलेली आहे. म्हणजे मनाची कृपा ही सर्वप्रथम अपेक्षित आहे. त्यामुळे परमार्थ हा कधीही शरीराचा नाही, कधीही हा देहाचा नाहीये, तर परमार्थ हा मनाचा आहे. मी नेहमी उदाहरण देतो, कीर्तनामध्ये बसल्यानंतर जर का आपल्याला घरचा विचार येत असेल तर आपण घरी आहोत, कीर्तनात नाही, हे आपण लक्षात घ्या. कारण परमार्थ हा देहाचा नाहीये, हा मनाचा आहे. अनेक दृष्टांत, अनेक आपल्याला काही त्याच्या संबंधाने चिंतन सुद्धा करता येऊ शकतं. मना तू अधीर अधीर बहुपातकी पामर, न राहसी स्थिर क्षणभरी निश्चय. क्षणभर सुद्धा हे मन स्थिर राहू शकत नाही. भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं सुद्धा भगवंताला सांगितलंय. भगवंताला अर्जुन म्हणतोय की माझं मन खूप चंचल आहे. चंचल मी मना कृष्ण प्रमाथि बलवत दृढम. हे भगवंता, हे कृष्णा, माझं मन खूप चंचल झालेलं आहे. म्हणजे बहुत चंचल चपल, जाता येता न लगे वेळ. अशा पद्धतीचं अनेक प्रकारे आपल्याला त्याचं चिंतन करता येतं की मन जे आहे तेच आपण कुठल्या अवस्थेपर्यंत जाणार आहोत हे ठरवत असतं. म्हणून आपण जेव्हा परमार्थामध्ये प्रवेश करतो किंबहुना व्यवहारातली देखील एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा ती मन लावून केली पाहिजे. मन लावून केलेली गोष्ट ही यशस्वीतेकडे नेणारं एक फार महत्वाचं साधन असतं. आणि म्हणून देहाचा परमार्थ नाही तर परमार्थ काय आहे, हा मनाचा आहे. म्हणून आपण मनानं कुठे आहोत याच्यावर आपण कुठे आहोत हे ठरत असतं, आपण शरीराने कुठे आहोत हे ठरत नसतं. काय झालं, दोन मित्र होते, अगदी लंगोटी यार, एकमेकांना लहानपणापासून ओळखायचे. परंतु दोघांची गंमत अशी की एक अत्यंत पारमार्थिक आपला वारकरी संप्रदाय आणि दुसरा मात्र अगदी रंगेल. बस त्याला कशाचीच कमतरता नाही, जे पाहिजे ते त्यांनी करायचं, वाटलं की करायचं, बस याच्यामध्ये सगळं आलं. हा जो सज्जन होता त्या सज्जनाने असा विचार केला की आपला मित्र लहानपणापासून आपल्या बरोबर आहे, आपल्या संगतीचा परिणाम त्याच्यावरती चांगला होणं अपेक्षित आहे. खरं तर संगती जीवनामध्ये ज्याची असते, जशी संगती असते तशा पद्धतीचं अवस्था आपली होत असते. म्हणून संगती संग दोषाहा म्हटलेला आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये एखादी व्यक्ती आली, वाईट व्यक्ती चांगल्याच्या संगतीत आली तर ती चांगली होणार आहे, चांगली व्यक्ती वाईटाच्या संगतीमध्ये अडकली तर ती वाईट होणार आहे. सरळ गणित आहे. आणि म्हणून तो विचार करू लागला, संगतीचा परिणाम जीवनावरती मोठा होत असतो. म्हणून काय असतं, आपल्याला संगतीचा परिणाम किंवा संत संगतीचं महत्व संतांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. जशांची आपण संगत करतो तशी आपली अवस्था होते. नेहमी मी दृष्टांत देत असतो. पाण्याच्या थेंबाचा दृष्टांत बघा. पाण्याच्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगती केली, नामोनिशाण शिल्लक राहिलं नाही. पाण्यानं तापलेल्या तव्याची संगती करणं म्हणजे दुर्जनांची संगती करणं आहे. त्यांच्या संगतीमध्ये गेलं तर आपलं नामोनिशाण शिल्लक राहणार नाही. तोच पाण्याचा थेंब जेव्हा कमलपत्रावरती पडतो तेव्हा तो मोत्यासारखा चमकू लागतो. मोती होत नाही, लक्षात घ्या. मोत्यासारखा चमकू लागतो. ₹1 सुद्धा त्या मोत्यासारख्या दिसणाऱ्या पाण्याच्या थेंबाला कोणी देणार नाही. ही सत्य परिस्थिती आहे. मग कमलपत्रावरती पडणारा पाण्याचा थेंब हा सामान्यांच्या संगतीसारखा आहे. सामान्यांच्या संगतीमध्ये नुकसान जरी काही नसलं तरी फायदा पण काही नसतो. दुर्जनांच्या संगतीमध्ये नुकसानच ठरलेलं आहे. सामान्यांच्या संगतीमध्ये नुकसान जरी काही नसलं तरी फायदा पण काही नसतो. आणि सज्जनांची संगती म्हणजे स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडलेल्या त्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. त्याचा स्वतः मोती होऊन जातो. सुभाषितकारांना फार सुंदर सांगितलंय, संतप्तायसी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते, मुक्ताकार तया तदेव नली पत्रस्थितं राजते, स्वात्या सागर शुक्ति मध्यपतितं मौक्तिकं जायते, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाः संगात सतो जायते. सत्संगतीचं महत्त्व सांगत असताना अशा पद्धतीचा दृष्टांत सुभाषितकारांना दिलेला आहे. म्हणजे संगतीचा परिणाम आपल्या जीवनावरती मोठा होत असतो.
आणि ज्यांच्या संगतीमध्ये आपण गेलो त्यांच्यासारखं होत असतो. म्हणून आपल्याला जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची उच्च अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर त्या अवस्थेप्रत गेलेल्या लोकांची संगती आपल्याकडनं घडणं अपेक्षित आहे. व्यवहार असो किंवा परमार्थ असो, ज्या अवस्थेप्रत आपल्याला जायचंय ती अवस्था ज्याने प्राप्त करून घेतलेली आहे त्या व्यक्तींच्या सहवासामध्ये आपण गेलं पाहिजे. प्रमाण बघा, बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. मोठ्या लोकांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्यालाही लोक मोठं समजत असतात. अर्थात परमार्थाच्या दृष्टीने हा विचार नाही आहे, व्यावहारिक दृष्टीने हा विचार आहे की मोठ्यांच्या संगतीमध्ये राहिलं तर लोक आपल्याला मोठं समजत असतात. जाऊ द्या, हा आपल्या संगतीमध्ये वर्षानुवर्ष आहे, पण याच्यात काही बदल झाला नाही. आषाढीचे दिवस आले, आपण त्याला पंढरपूरच्या वारीला घेऊन जाऊ. पंढरपूरच्या वारीला गेल्यानंतर मग आपण त्याला कीर्तन ऐकायला लावू, स्नान करायला लावू, दर्शनाला घेऊन जाऊ, प्रदक्षिणाला घेऊन जाऊ. अशा पद्धतीचा विचार त्या सज्जनाचा. आणि त्याने मित्राला सांगितलं, अरे आषाढीचे दिवस आले, पंढरपूरला चल. त्यांनी सांगितलं, काय करायचं पंढरपूरला जाऊन? म्हटलं, अरे तिथे वारी असते, आषाढी कार्तिकी फार मोठा सोहळा असतो, लाखो वारकरी जमा होतात, अनेक संत त्या ठिकाणी येतात. भगवंताची उपासना, भगवंताचं दर्शन, प्रदक्षिणा, खूप खूप आनंद आहे. कीर्तन, प्रवचन, भजन, खूप आनंद आहे. म्हटले, मी काय करू? म्हटले, हे मला का सांगतोय तू? त्यांनी सांगितलं, अरे फार आनंद आहे तिथे, एकदा येऊन बघ. तू एकदा आला ना तर तुला वारंवार यावंसं वाटेल. त्यांनी सांगितलं, मला काही इच्छा नाही. अरे तो वर्णन करून सांगू लागला, आनंद ते तिचा मुकया सेवाच्या, बहिरे ऐकते कानी रे, आंधळ्याचे डोळे, पांगुळाचे पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. त्यांनी सांगितलं, बघे अशा भानगडीमध्ये मला पाडायचं नाही. हे देव, धर्म, अमुक तमुक या सगळ्या गोष्टींपासून मी दूर आहे. लहानपणापासून तुम्हाला ओळखतो, अजिबात मी येणार नाही. मित्र फारच आग्रह करू लागला. त्याचा आग्रह त्याला मोडवेना, म्हणून तो म्हणला, ठीक आहे, हा एवढाच आग्रह करतोय तर पंढरपूरला जाऊ. पण त्यांनी मात्र बाकीच्या गोष्टीसाठी आग्रह करायचा नाही. त्यांनी सांगितलं, ठीक आहे, मी तुझ्या बरोबर येतो, पण मला एक सांग, तिथे तमाशा असतो का रे बाबा? आता या वारकऱ्याला काय माहिती तमाशा असतो का काय? हा बिचारा तिथे गेल्यावर कीर्तन प्रवचन ऐकणारा, पण हो म्हटल्यानंतर जर तो येणार असेल तर हो म्हणायला काय हरकत आहे? देव जोडे तरी करावा अधर्म. त्यांनी विचार केला, हो म्हणूया. त्यांनी सांगितलं, वा वा वा, फार तमाशाचे फड, कीर्तनाच्या फडांच्या बरोबरीनं तमाशाचे फड आहेत म्हणले. मग तो म्हणला, येतो, पण तिथे गेल्यावर मात्र इथं चल, तिथं चल, हे कर, ते कर बोलायचं. अरे चल म्हणला. यांनी विचार केला, अर्ध तर आपण जिंकलो म्हणले. पंढरपूरला गेला. गेल्याच्या नंतर आषाढीचा एकादशीचा दिवस उजाडला आणि मित्राला म्हणू लागला, बघ आज आषाढी एकादशी म्हणा, आज एका ठिकाणी मी कीर्तनाला जात असतो दरवर्षी, तिथं चल कीर्तनाला. मित्राने सांगितलंय, बघ तुला मी काय सांगितलं की तसं घेणार नाही, इथे गेल्यानंतर मला आग्रह करू नकोस. परंतु वारंवार मित्राकडून आग्रह होऊ लागला, अरे आषाढीचा पर्व काळ आहे आणि तू तमाशाला चाललास, असं करू नको बाबा, चल कीर्तनाला चल. हा फारच आग्रह करू लागला. त्यांनी लक्षात घेतलं, आपण जर आता याचं ऐकलं तर आपल्याकडून सगळंच करून घेण्याची शक्यता आहे. मग काय, आता तो याला आग्रह करू लागला, एक काम कर म्हणजे तूच माझ्या बरोबर तमाशाला चल. दोघही एकमेकांना आग्रह करू लागले. शेवटी असं ठरलं, ज्याला जे वाटतं त्यांनी ते करायचं. कीर्तन आवडणारा कीर्तनाला गेला, तमाशा आवडणारा तमाशाला गेला. दोघेही तिथे गेल्यानंतर बसले. याच्या मनामध्ये विचार, ते तमाशा सुरू, पण तमाशा काही रंगला नाही. याच्या मनामध्ये विचार, काय कर्मदरिद्र आपण, अरे आषाढी एकादशीचा पर्व काळ आहे, पंढरपूरला आपण आलोय, भगवंताचं दर्शन घ्यायचं, स्नान करायचं सोडून, कीर्तन ऐकायचं सोडून तमाशामध्ये येऊन बसलो. अरे अरे अरे, मित्र चांगला म्हणत होता आपल्याला कीर्तनाला चल, कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं, कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. मनामध्ये तोच विचार, तोच विचार. इकडं जसं तमाशा रंगला नाही तसं इकडं कीर्तनही रंगलं नाही. त्यामुळेच हा विचार करू लागला, मित्र चांगला म्हणत होता आपल्याला तमाशाला चल, इतर वेळी आपल्याला काही जाणं शक्य नाही. मित्र होता, एवढ्या वर्षी पुरतं का होईना जाऊन आलो असतं तर बरं झालं असतं, निदान तमाशा आहे तरी काय कळालं असतं, गेलो असतो तर बरं झालं असतं, गेलो असतो तर. परिस्थिती अशी झाली, दोघेही एकमेकांना विचार करू लागले एकमेकांचा.
हा कीर्तनात बसून विचार करतोय तमाशाला गेलो असतो तर बरं झालं असतं, तो तमाशात बसून विचार करतोय कीर्तनाला गेलो तर बरं झालं असतं. तिकडचा तमाशा संपला, इकडचं कीर्तन संपलं, दोघे एकत्र आले, गप्पा मारू लागले एका झाडाखाली उभे. आषाढीचा दिवस, आषाढीचा काळ हा पावसाचा असतो. मेघांचा कडकडाट सुरू झाला, दोघांवरही वीज पडली, दोघे वेगळे. चित्रगुप्तासमोर उभे राहिले. चित्रगुप्तासमोर उभं राहिल्याच्या नंतर चित्रगुप्ताने दोघांचा एक कागद घेतला. त्यांनी सांगितलं, हा चला, तमाशाला कोण गेलाय स्वर्गात, कीर्तनाला कोण गेलाय नरकात. माझं नाही चुकला, त्यांनी असं सांगितलं. तो विचार करू लागला. जो कीर्तनाला गेला तो म्हणला, महाराज थांबा, चुकतंय तुमचं. काय? मी कीर्तनाला गेलो म्हणजे मी स्वर्गात, आणि हा तमाशाला गेला म्हणून हा नरकात. चित्रगुप्ताने एकाच वाक्यात उत्तर दिलं, आमच्याकडचा हिशोब शरीरावर अवलंबून नसतो, तो मनावर अवलंबून असतो. त्यामुळे मनाची कृपा आपल्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मनाची कृपा सर्वप्रथम आपल्यावरती व्हावी. दुसरी कृपा, मनाची कृपा झाल्यानंतर आपलं मन आपल्याला शास्त्रामध्ये प्रवृत्त करत असतं. आपण या ठिकाणी तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करण्यासाठी आलेलो आहोत. ही आपण एक प्रकारे केलेली शास्त्राची सेवा आहे. आपण रोज हरिपाठ म्हणतो, आपण रोज सद्ग्रंथांचं वाचन करतो, एकनाथी भागवत वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, गाथा वाचतो, अन्य संतांचे ग्रंथ वाचतो. ही आपण शास्त्राची केलेली सेवा आहे. सर्वप्रथम तर बाहेरून आलेली जी मंडळी आहेत त्यांच्यावरती मनाची कृपा झाली म्हणून ते इथपर्यंत आले. लक्षात आलं? मनाची कृपा झाली म्हणून देहूपर्यंत आले आणि म्हणून गाथेच्या पारायणासाठी ते बसले. आता जे मनाची कृपा झाल्यामुळे देहूपर्यंत आले आणि जे वाचण्यामध्ये प्रवृत्त झाले त्यांच्यावरती शास्त्र सुद्धा कृपा करणार आहे. आता तुम्ही म्हणाल, मग बाकीच्यांचं काय? बाकीचे नियोजन करतात, त्यांच्यावर स्वतंत्र कृपा होईलच का? काही भाग नाही. त्यामुळे त्यांनी काळजी करू नका, कारण नियोजन करण्यासाठी सुद्धा काही मंडळी लागतात. सगळेच जर वाचत बसले तर जमत नाही, सगळेच जण जर एकच काम करू लागले तर जमणार नाही. वैकुंठवासी आदरणीय धुंदा महाराज म्हणायचे, परिस्थिती अशी होते कधी कधी, मै भी राणी तू भी राणी, पाय धुवायला कोण देईल पाणी, अशी अवस्था होऊन जाते असं म्हणायचे. ते गमतीनं म्हणायचे. म्हणजे आपण जर बघितलं तर प्रत्येकाला जे काही काम नेमून दिलेलं आहे ते त्यांनी करणं हा त्याच्या दृष्टीनं स्वधर्म आहे. तर का धर्माचा एक स्वतंत्र विचार आहे. जे जयासी निर्मिले ते तेण्याची पाहिजे प्रतिपाळिले, ज्याला जे सांगितलंय ते त्यांनी केलं पाहिजे हा त्याच्या दृष्टीनं धर्म आहे. किंबहुना जी क्रिया ज्याच्या माध्यमातून सातत्यानं वारंवार घडत असेल तो त्याच्या दृष्टीनं धर्म असतो. अगदी धर्माची ढोबळ धारणा धर्म हा अशी जरी व्याख्या केली असली तरी स्वतंत्र रीतीने एकनाथ महाराजांनी धर्माचं चिंतन थोडंसं वेगळं सुद्धा केलेलं आहे. नाथ महाराज सांगतात, श्वानाचा तो धर्म करावी वसवस, भले पुरे त्यास न कळे काही, वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हरावे, भले पुरे भोगावे न कळे काही. म्हणजे श्वानाचा धर्म आहे भुंकणं, भुंकत राहणं हा त्याचा धर्म आहे. त्याला कोणावरती भुंकायचं कोणावरती नाही काही त्याला कळत नाही. पूर्वी लोकांच्या त्या कुत्र्यांच्या लक्षात यायचं की धोतर घालणारा आध्यात्मिक असू शकतो म्हणून त्याच्यावर भुंकायचे ना, आता त्यांच्यावर जास्त भुंकतात. ही सध्याची परिस्थिती आहे. वेश्याचा धर्म काय सांगितला? द्रव्य ते हरावे. आता द्रव्य ते हरावे याचा अर्थ वेश्येने द्रव्याचं हरण करावं आणि कोण भोगताय कोण नाही याचं चिंतन करू नये असा तिच्यासाठी आदेश नाही, पण तिची क्रिया म्हणजे धर्म आहे हे सांगण्यामध्ये त्याचं तात्पर्य आहे. भले भुरे भोगावे नकळे काही, म्हणून धर्म या स्वतंत्र रीतीने आपण चिंतन करू शकतो. जाऊ द्या, आपण या ठिकाणी आलो म्हणजे आपल्यावरती मनाची कृपा झाली, आपण शास्त्रामध्ये प्रवृत्त झालो. आता तुकोबारायांची गाथा म्हणजे आपण काय म्हणतो, पंचम वेद आहे. वेद म्हणजे काय? शास्त्रापेक्षाही मोठा वेद आहे, लक्षात ठेवा. वेद, शास्त्र, पुराण असा तो उतरता क्रम आहे. संत वाङ्मय हा एक स्वतंत्र विषय आहे. खरं तर असा प्रश्न कधी कधी लोक विचारतात, लोकांच्या मनामध्ये अशी कधीतरी शंका येते. लोक म्हणतात, शास्त्राने एक गोष्ट सांगितली आणि संतांनी एक गोष्ट सांगितली, काय करायचं? शास्त्राचं मानायचं का संतांचं मानायचं? आता संत काय मानतात हे पहिले आपण बघितलं पाहिजे. संत शास्त्र मानतात. ज्ञानोबारांनी स्पष्टपणे सांगितलंय की शास्त्राने जर का एखाद्या राजाला आज्ञा केली
की तुझ्या राज्याचा तू त्याग कर, तर त्यांनी ते राज्य सोडून द्यावं. सरळ उपदेश ज्ञानोबारायांनी केलाय. म्हणजे संत शास्त्र मानतात. बस. मग आपण शास्त्रच मानायचं का? बरं, आपण शास्त्र नाही मानायचं असं करायचं का? असं पण करता येणार नाही. ज्ञानोबाराय ज्या अर्थ आपल्याला सांगतात किंवा सगळे संत ज्या अर्थ आपल्याला सांगतात की शास्त्राचं पालन केलं पाहिजे, त्या अर्थी शास्त्राचं पालन केलं पाहिजे. बर, मग आता शास्त्राचं पालन एक आणि संत वागतात ते एक. आता दुसरा मुद्दा असा आहे की संत जर का शास्त्रबाह्य वागतच नसतील तर त्यांचा स्वतंत्र विचार असण्याची शक्यताच नाही. पण जर यदा कदाचित एखादी गोष्ट शास्त्रामध्ये आपल्याला उपलब्ध होणार नाही, पण संतांच्या आचरणामध्ये ती आपल्याला, त्यांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला ती बघायला सापडली असेल, तर आपण संत म्हणतात ते ऐकलं पाहिजे. याचा अर्थ संत शास्त्र मानत नाही असा नाही, तर संत जी क्रिया करतात ते शास्त्र होत असतं. विठ्ठल शास्त्राची कृपा होणं अपेक्षित आहे. मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा आपल्यावरती होत असते. मग शास्त्राची कृपा म्हणजे आपण सगळ्या संतांचं वाङ्मय वाचतो. आपण आता या ठिकाणी बहुसंख्येने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला निश्चित खात्री आहे की या ठिकाणी नाथ महाराजांचं चिरंजीव पद शिकवल्या जात असेल. कारण चिरंजीव पद हे तुमच्या आमच्या साधकांच्या साठी नाथ महाराजांनी हा केलेला उपदेश आहे. अगदी आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अनुताप निर्माण झाल्याच्या नंतर काय अवस्था होते आणि तिथून बाहेर पडल्याच्या नंतर आपण जेव्हा समाजामध्ये जातो तेव्हा समाज आपल्याशी कसा वागतो आणि आपल्या अवस्थेमध्ये कसा बदल होतो, सुंदर पद्धतीने नाथ महाराजांनी वर्णन केलंय. आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहिती असेल, पण श्रोत्यांना मुद्दाम मला सांगावं असं वाटतंय, साधक म्हणून जो जीवन जगत असतो त्याने काय करावं आणि काय करू नये. 42 ओव्यांचा ग्रंथ आहे नाथ महाराजांचा. वारकरी संप्रदायातला सर्वात छोटा ग्रंथ हा नाथ महाराजांचा चिरंजीव पद आहे. नाथ महाराजांनी एक वर्णन सुंदर केलं आहे. नाथ महाराज म्हणू लागले की काय होऊ लागलं की तो साधक बाहेर पडला, समाजामध्ये फिरू लागला, कीर्तन प्रवचन करू लागला. परंतु कीर्तन प्रवचन करत असताना लोक त्याला मोठेपणा देऊ लागले. लोक त्याला म्हणू लागले, महाराज जेवायला काय करायचं सांगा, तुम्हाला जे आवडेल ते जेवायला. महाराज आले, त्यांच्यासाठी आसन चांगलं टाका. हा सुंदर वर्णन नाथ महाराजांनी केलेलं आहे. नाना मृदुआसने घालिती, विचित्र पर्यंत निद्रेपती, नरनारी शुश्रूषा करीती, तेने तो धरी प्रीती स्पर्श गोळी. रूपविषय कैसा दडला, रसविषय कैसा झोंबला, जे जे आवडे त्याला त्या त्या पदार्थाला अर्पिती, जे जे त्यांना पाहिजे ते ते द्यायला लागतात. मग आता त्याला काय वाटतं की कीर्तन प्रवचन करत बसण्यापेक्षा आसनावरती बसायचं, पाद्यपूजा करून घ्यायची आणि जिकडं तिकडं मोठेपणा मिरवत फिरायचं, असं त्याला वाटायला लागतं. मग आता काय होतं, पुढे काय होतं, नाथ महाराज म्हणतात की आता तो स्वतःला मोठं समजायला लागला. मग जे जे जनबंदिती तेची त्याची निंदा करीती, परी अनुताप उपदे चित्ती ममता निश्चिती पूजकांची. जे जे माणसं त्याला मोठेपणा देऊन म्हणू लागले, वा महाराज तुमचा काय आवाज आहे, काय तुमचं चिंतन, काय तुमचं दिसणं, काय तुमचं हे, काय तुमचं ते, काय गाडी, काय तुमचं घर. आता जे जे जनबंदिती तेची त्याची निंदा करीती, परी अनुताप उपदे चित्ती, कारण ममता निश्चिती पूजकांची. मला हे सांगायचं कशासाठी सांगायचं आहे की साधकांना कसं जगावं याचा सुंदर उपदेश नाथ महाराजांनी केला. 42 ओव्यात वारकऱ्यांच्या नित्य पाठातला हा ग्रंथ आहे. म्हणून आपण जीवन साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य वगैरे सांगतात. आणि त्या संबंधानं चिंतन अजूनही काही भागवतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधकांनी कशा पद्धतीनं जीवन जगावं याचं विस्तृतीकरण नाथ महाराजांनी केलाय आणि त्यांचा संक्षिप्त भाव सूत्र रूपानं त्यांनी चिरंजीव पदामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे ज्यांना आपण परमार्थ कसा करावा, भागवत धर्म आहे काय, त्याचं आचरण कसं करावं हे जाणून घ्यायचं असेल तर एकनाथी भागवताशिवाय पर्याय नाही. मला फार आनंद वाटतो या ठिकाणी आदरणीय घुले महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी एकनाथी भागवताचं पारायण देखील होतं. मला आठवत आहे की कोरोनाच्या कालखंडामध्ये महिनाभर या ठिकाणी नाथ भागवताचं पारायण झालं होतं. अनेक उपक्रम महाराज या ठिकाणी राबवत आहेत आणि हेच त्यांचं एवढं मोठं कार्य बघून आमच्या संस्थेनं आदरणीय पंडित महाराजांना भानुदास एकनाथ हा आमचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना 2 वर्षांपूर्वी बहाल केला होता. म्हणून काय, वारकरी शिक्षण संस्था म्हणजे काय, तर वारकऱ्यांच्या तत्वज्ञानाचा उहापोह इथे व्हावा हे अपेक्षित आहे. त्यामुळे
एकनाथी भागवत हे या पूर्ण या 100 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जर आपण बघितलं किंवा या गोलकामध्ये जर आपण बघितलं तर एकनाथी भागवत कुठल्याही संस्थेवरती पारायण जर झालं असेल तर ते फक्त आपल्या विठ्ठल मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा होणं अपेक्षित आहे. शास्त्राची कृपा म्हणजे संतांचा वाङ्मयाचा अध्ययन. मी आपल्याला सांगत होतो की संतांनी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ लिखाण करून ठेवलंय. एकनाथ महाराजांचं लिखाण तर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. ज्ञानोबाऱ्यांपासून निळोबाऱ्यांपर्यंत सगळ्या संतांच्या ग्रंथाचं एकत्रीकरण केलं तर एकट्या एकनाथ महाराजांचं लिखाण हे 50% बरं का. अगदी आपण बघा एकट्या एकनाथ महाराजांचं लिखाण 50% आहे आणि 50%मध्ये ज्ञानोबाऱ्यांपासून निळोबाऱ्यांपर्यंत सगळ्या संतांचं लिखाण आहे. एवढं विस्तृत लिखाण नाथ महाराजांनी केलंय. आपण चिरंजीव पद बघितलं, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, एकनाथी भागवत, शुकाष्टक, हस्तामलक, आनंद लहरी, स्वात्मसुख, 4000 अभंगांची गाथा. त्यानंतर आताच आम्हाला एक ग्रंथ सापडला, ओम ग्रंथ म्हणून नाथ महाराजांच्या नावाने सापडला. अशा पद्धतीनं नाथ महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्या शास्त्रामध्ये आपण प्रवृत्त होणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे मनाची कृपा झाल्यानंतर शास्त्राची कृपा होणं अपेक्षित आहे. आता शास्त्रामध्ये माणूस जेव्हा रत होतो तेव्हा त्याला सत्य असत्याच्या संबंधानं ज्ञान व्हायला सुरुवात होते. त्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणू म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान, भगवंताचं भगवत तत्वाचं अप्रत्यक्ष ज्ञान त्याला व्हायला सुरुवात होते आणि हे ज्ञान प्राप्त होऊ लागल्याच्या नंतर मला भगवंताचा अपरोक्ष साक्षात्कार व्हावा याच्यासाठी म्हणून धडपड त्या साधकाची सुरू होते. कायमे उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म पालू शकील धर्माधर्म कासे आणि कळेल हे कर्म. अशा प्रकारे अंतःकरणामध्ये तळमळ निर्माण होते आणि ही तळमळ निर्माण झाली की संत महात्मे आपल्याला येऊन भेटतात, आपल्यावरती कृपा करतात. संत महात्म्यांची कृपा होण्याचं कारण काय असेल तर ती परमात्म्याची कृपा आहे, ती पांडुरंगाची कृपा आहे आणि अशा पांडुरंगाच्या कृपेमुळे आमचं जे अवस्थांतर झालं सदृष्टांत तुकोबाराय आपल्याला सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात.
शेंदाडाचा दृष्टांत दिला. शेंदाड एक फळ आहे की ज्याच्या काही अवस्था असतात. कच्चेपणामध्ये त्याची एक अवस्था असते, पिकल्यानंतर त्याची स्वतंत्र अवस्था असते. आपण सर्व जाणकार श्रोते आहात, विद्यार्थी सुद्धा जाणकार आहेत, अनेक ठिकाणी हे श्रवण घडलेलं असेल. कच्चेपणामध्ये त्याची अवस्था ही वेगळी असते, पिकल्यानंतर वेगळी असते. खरं तर प्रत्येक फळाची कच्चेपणामध्ये आणि पक्केपणामध्ये अवस्था वेगळी असते, पण शेंदाडाचाच दृष्टांत का दिला त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. कच्चेपणामध्ये शेंदाड जे असतं ते कडू असतं, पिकल्यानंतर गोड होतं. कच्चेपणामध्ये ते टणक असतं, पिकल्यानंतर मऊ होतं. कच्चेपणामध्ये ते हिरवं असतं, पिकल्यानंतर ते पिवळं होत असतं. अशा अवस्थांतर त्याच्यामध्ये होतं. तुकोबारायांनी सांगितलं त्या शेंदाडामध्ये ज्याप्रमाणे अवस्थांतर झालं त्याप्रमाणे पांडुरंगाच्या कृपेनं आमच्याही जीवनामध्ये अवस्थांतर झालेलं आहे. तुकोबारायांचं चरित्र जर आपण बघितलं तर अशाच पद्धतीच्या काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या आपण पाहू शकतो. तुकोबारायांच्या बालपणापासून खरं तर त्यांच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय पिढ्यानपिढ्या चालत आलेला होता आणि अशा अवस्थेमध्ये स्वतःचा व्यवहार सांभाळून, व्यवसाय सांभाळून तुकोबाराय परमार्थ करतच होते. परंतु विशेषत्वानं जेव्हा दुष्काळ पडला त्या दुष्काळाच्या नंतर मात्र त्यांची आंतरिक परिस्थिती बदलली. त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन सुदैवानं तुकोबारायांनी स्वतःच करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही संभ्रम असावा असं मला वाटत नाही. त्यांनी स्पष्टपणे काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. त्यांच्या चरित्राच्या संबंधानं आपल्याला सुदैवानं तुकोबारायांनी स्वतःबद्दल जेवढं लिहून ठेवलंय तेवढं इतर कोणत्याही संतांबद्दल आपण स्वतःही लिहून ठेवल्याचं ऐकिवात नाही किंवा वाचण्यामध्ये नाही. त्यामुळे प्रमाण जर तुकोबारायांच्या चरित्राचं कोणतं असेल, इतर कोणीही लिहिलेल्या प्रमाणापेक्षा तुकोबाराय स्वतःच्या बद्दल काय लिहितात हे महत्वाचं असतं. कारण हल्ली समाजामध्ये असं झालेलं आहे की विनाकारण कुठल्याही गोष्टी कोणाशी जोडण्यामध्ये येत आहेत. काही जण काही अभ्यासक जे काही बुद्धिवादी आपण हल्ली म्हणतो या मंडळीने काय केलं की तुकोबारायांची आणि एकनाथ महाराजांची परंपरा, गुरु परंपरा ही सुफी संप्रदायाशी जोडून टाकली. अभ्यास काय काही नाही. तुकोबारायांनी स्पष्टपणे सांगितलंय, बाबाजी आपले सांगितलेले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. माता तुकोबाराय तर सांगतात की माझे गुरु हे बाबाजी चैतन्य आहे. ती परंपरा तुकोबारायांनी सुद्धा सांगून ठेवलेली आहे. निळोबारायांनी ती परंपरा त्यांच्यापर्यंत कशी आली हे सांगत असताना तुकोबारायांचीच परंपरा एक प्रकारे सांगितली आहे. मग हे कोण आहे की जे विनाकारण संतांचे प्रमाण न पाहता स्वतःच्या मनानं एखादं कुठंतरी आपल्याला प्रमाण छोटस मिळालं तर त्याचा धागा पकडून राई का पहाड बनवतात. नाथ महाराजांची परंपरा म्हणतात की दत्तात्रयांना चांद बोधले नावाचा शिष्य होता. म्हणजे चंद्रबोध ब्राह्मण होता, परंतु त्यांचं नामांतर नंतर चांदबोध असं झालं म्हणून चंद्रबोध असं त्याचं नाव होतं. तर ती परंपरा नाथ महाराजांची सांगतात. आता नाथ महाराजांची जर प्रमाण द्यायला गेली परंपरेच्या संबंधानं, नाथ महाराजांनी अनेक ठिकाणी माझ्यापर्यंत माझी गुरु परंपरा कशी चालत आलेली आहे हे लिहून ठेवलेलं आहे. जो निर्गुण निराभास जेतुनी उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास तो सर्वांसी आदि गुरु. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. जनार्दन कृपेस्तव जाण, सबळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण परंपरा. आदिनारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्मयाने बोध अत्रीसी पै केला, तो शेषला धला दत्तात्रय. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. कुठे सुफी संप्रदायाचा संपर्क आहे सांगा. पण बुद्धिवादी माणसं आपल्या मानसिकतेमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे. म्हणून प्रमाण जे आहे ते आपण संतांची ग्राह्य धरली पाहिजे. संत स्वतः जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. तुकोबारायांनी स्वतःची अवस्था आधी काय होती हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे पांडुरंगाची कृपा त्यांच्यावरती झाली आणि त्या पांडुरंगाच्या कृपेनं कसं अवस्थांतर झालं याचं वर्णन केलेलं आहे. खरं तर संत महात्मे मनुष्याचा वेश घेऊन आले म्हणून त्यांना मनुष्याचे नियम लागू होत असतात. वास्तविक पाहता संत महात्मे हे सामान्य माणसांसारखे जरी आपल्याला वाटत असले तरी त्यांना सामान्य म्हणण्याची चूक करण्यात अर्थ नाही.
समुद्र नदी नव्हे पैदा, पाषाण म्हणू नये संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. संत माणसांसारखे जरी समाजामध्ये फिरत असतील तरी त्यांना सामान्य म्हणून लक्षात घेण्याचं काही कारण नाही, त्यांना सामान्य समजण्याचं कारण नाही. म्हणून सगळ्याच संतांच्या जीवनामध्ये सुख दुःख आलेलं आहे. कोणत्या संतांच्या जीवनात सुख दुःख नाही मला सांगा? मनुष्य देह घेऊन आलेले असल्यामुळे मनुष्य मात्रांना ज्याप्रमाणे संचिताचं फल भोगत असल्याचं दाखवावं लागतं, माणसांना भोगावं लागतं, तसं यांना भोगतोय असं दाखवावं लागत असतं. आणि म्हणून नाथ महाराजांच्या जीवनामध्ये काय त्यांना वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं? चिंतन करा. पोटचा मुलगा त्यांच्या विरोधामध्ये गेला. हरी पुढे पंडित झाला म्हणून हरिपंडित नाव पडलं. पोटचा मुलगा विरोधामध्ये गेला, पण शेवटी एकनाथ महाराजांचा अधिकार त्यांना कळाला आणि एकनाथ महाराजांचे ते अनुग्रहित शिष्य बनले. आणि नाथ महाराजांचा जो पालखी सोहळा आहे, जो पादुका नेण्याची सेवा त्यांनी तेव्हापासून सुरू केली. नाथ महाराजांच्या समाधीनंतर, नाथ महाराजांच्या नंतर एकनाथ महाराजांचे शिष्य म्हणून सुद्धा ते प्रचलित झाले. अशा अनेक शिष्य परंपरा उपलब्ध आहेत की ज्या हरिपंडित महाराजांच्याकडून त्यांच्या मुलाला मेघश्याम महाराजांना आणि मेघश्याम महाराजांच्या पासून अनेक शिष्य परंपरा आजही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला पाहायला सापडतात. लोकांना अर्धवट माहिती आहे. हरिपंडित नाथ महाराजांच्या विरोधात होतात एवढंच सांगितलं जातं, पण काही एक प्रसंग घडला आणि त्या प्रसंगाच्या योगाने हरिपंडित हे पुन्हा नाथ महाराजांचे शिष्य आणि भक्त बनले. आपल्या वडिलांचा अधिकार त्यांना कळाला. म्हणजे संतांच्या जीवनात ज्ञानोबांना किती त्रास झाला, किती त्रास झाला. प्रत्येक ठिकाणी अपमानाला सामोरं जावं लागलं. तुकोबारायांना किती त्रास झाला. जळे माझी काया लागला गुणवा धावरे केशवा माय बापा पेटली ही सकळ कांती रोमावळी. ही भाषा तुकोबारायांची बघा. एवढे ग्रंथ, एवढा जो मोठा ग्रंथ लिहून ठेवला, एवढे अभंग हजारो लिहून ठेवले, पाण्यामध्ये बुडवावे लागले. एखाद्या माणसाचा कष्ट, एखाद्या माणसाचे कष्ट जेव्हा पाण्यामध्ये वाहवत जाताना आपण पाहतो तेव्हा काय अंतःकरणाला वेदना होत असतील ते लिखाण करणाऱ्याला तुम्ही विचारा, म्हणजे आपल्याला कळेल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास तुकोबारायांना सुद्धा झाला. परंतु तो त्रास पार करत करत तुकोबारायांनी परमात्म्याची कृपा संपादन केली आणि संत या अवस्थेपर्यंत तुकोबाराय पोहोचले. म्हणून ज्या पद्धतीनं अवस्थांतर त्या शेंदाडाचं झालं, त्याच्यामध्ये जो बदल झाला तसा बदल तुकोबाराय म्हणतात माझ्यामध्ये सुद्धा झाला. शेंदाड आधी काय होतं? टणत होतं. तसं माझं हृदय, माझं अंतःकरण कठोर होतं, परंतु परमात्म्याची कृपा झाली, पांडुरंगाची कृपा झाली. आता काय? मृदू सबाह्य नवनीत कैसे सज्जनाचे चित्त. आता आमचं चित्त, आमचं अंतःकरण लोण्याच्या गोळ्याप्रमाणे मऊ झालेलं आहे. म्हणजे आधी जे कठिणता, आधी जे टणकता त्या शेंदाडामध्ये होते आणि नंतर पिकल्यानंतर माऊ झालं, तसं आमचं अंतःकरण सुद्धा कठोर होतं. पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाली आणि आता मृदू सबाह्य नवनीत, असा नवनीतासारखं लोण्याच्या गोळ्यासारखं आता आमचं चित्त मऊ झालेलं आहे. ही तुकोबारांची भाषा बघा. बर, आधी जे शेंदाड होतं ते कडू होतं आणि पिकल्यानंतर ते गोड झालं. बरं का? आंब्याचंही उदाहरण देता आलं असतं, परंतु आंबा पिकल्यानंतर गोड होतोच असं नाही, आंबटही राहण्याची शक्यता आहे. त्याला फळाचा राजा जरी आपण म्हणत असलो तरी आंब्याचा दृष्टांत दिला नाही, शेंदाडाचा दृष्टांत दिलाय. कारण ते कच्चेपणामध्ये कडूच असतं. ज्याप्रमाणे आपल्या मुखाला कडूपणा नकोसा वाटत असतो, तसा प्रत्येक जीवाला आपल्याकडं दुःख नसावं असं वाटत असतं. मला सुख प्राप्त व्हावं, मज लागी दुःख व्हावे असे कोणी भाविना जीवे. कारण का? दुःखात उद्भिजते जंतु सुखम सर्वायुच्यते. दुःखामध्ये त्रासच आहे आणि म्हणून माणसाला सुख पाहिजे असतं. बरं का? सुख पाहिजे म्हणून माणसाला सुख कधी नको असतं. दुःख नकोय
म्हणून माणसाला सुख पाहिजे असतं. त्या संबंधानं अनेक प्रकारे आपल्याला चिंतन करता येईल. माणसाचा स्वभाव असा आहे की माझ्याकडे जे आहे त्याच्यामध्ये मी समाधानी नाही, तर दुसऱ्याकडे माझ्यापेक्षा जास्त आहे म्हणून मी दुःखी आहे. माणसाचा हा स्वभाव आहे. मग त्याच्यासारखं मिळालं तरी सुद्धा समाधान नाही, त्याच्यापेक्षा थोडस जास्त मिळायला पाहिजे होतं ही अपेक्षा माणसाची असते. किती मिळालं, किती संपत्ती मिळाली म्हणजे एखादा माणूस सुखी होईल. लोकांचा गैरसमज असा आहे की पैसा मिळाला म्हणजे सुख आहे. गैरसमज आहे. आपण बघा, मोठमोठी मंडळी जे आहेत ज्यांनी करोडो रुपये आपल्याकडे जमा केलेले आहेत, त्यांना त्या संपत्तीचं संरक्षण कसं करावं याची भीती आहे. रात्र झोप लागत नाही ही परिस्थिती आहे. म्हणून संपत्ती आहे म्हणजे सुख आहे असं नाही. पुराणामध्ये चला, रामायण बघा, दशरथ राजाला कशाची कमी होती मला सांगा. 3 चांगल्या राण्या, सगळं मंत्रिमंडळ मनासारखं, अत्यंत सोज्वळ अशी प्रजा आणि अयोध्येसारख्या राज्याचा अधिपती तो होता. कशाची कमतरता आहे? एक दुःख व्यक्त केलं वसिष्ठ ऋषींच्याकडे. त्यांनी सांगितलं सगळं माझ्याकडे, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. हे ऋषीवर, माझ्याकडे सगळं ऐश्वर्य आहे पण मला मुलगा नाही म्हणून मी दुःखी आहे. म्हणजे दुःखाचं कारण काय आहे? एवढं ऐश्वर्य असेल तर सुख हे इथं खोटं पडतं. ऐश्वर्य आहे म्हणजे तुम्ही सुखी आहेत असं नाही. अनेक गोष्टी आहेत पण एक गोष्ट नाही म्हणून आपण दुःखी होत असतो. मी नेहमी दृष्टांत देतो. सायकलवाल्याला कायम असं वाटत असतं की मोटरसायकलवाला आपल्यापेक्षा फार भारी आहे, तो खरा सुखी आहे. मग मोटरसायकल ज्याच्याकडे आहे तो सुखी आहे असं जर आपण त्याला विचारलं, बाबा तुझ्याकडे मोटरसायकल आहे, सुखी आहेस का? तो सांगतो नाही. का? पाऊस पडू लागला, अंगावर पाणी पडतं, उन्हामध्ये जावं लागतं, फार कुटाणे असतात, म्हणजे घसरण्याची शक्यता पावसाळ्यामध्ये. मग ज्याच्याकडे 4 चाकी गाडी तो खरा सुखी. मग आता ज्याच्याकडे 4 चाकी गाडी तो सुखी, अशी जर का सुखाची व्याख्या केली तर 4 चाकी वाल्याला विचारलं, बाबा तू सुखी आहेस का? कशाचा सुखी म्हणे? अरे बाबा तुझ्याकडे 4 चाकी गाडी आहे. नाही नाही म्हणजे कशाचं काय, म्हणजे काय परिस्थितीची गाडीची बघा, हॉर्न सोडून सगळ्या गोष्टी वाजू लागल्यात म्हणजे. मग ज्याच्याकडे भारी गाडी तो खरा सुखी. ऑडी, BMW, मर्सिडीज, लोम्बोर्गिनी ज्या काही असते, फेरारी वगैरे वगैरे, ती ज्याच्याकडे तो खरा सुखी. मग त्याला विचारलं तुझ्याकडे 1 कोटी रुपयाची 2 कोटी रुपयाची गाडी आहे, तू सुखी आहेस का? तो म्हणतो कशाचा सुखी? अहो ज्या ट्रॅफिक मध्ये 2-4 लाखाची 4 चाकी अडकते त्याच ट्रॅफिक मध्ये माझी एवढी 2 कोटीची गाडी अडकते. मग ज्याच्याकडे स्वतःच हेलिकॉप्टर आहे तो खरा सुखी. कुठं थांबणार आहे? हेलिकॉप्टरला विचारलं तो म्हणतो ज्याच्याकडे स्वतःच विमान तो सुखी. बरं विमानवाल्याला विचारलं तर तो म्हणतो ज्याच्याकडे 2 विमान तो सुखी. कुठे थांबणार आहे? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परमार्थापेक्षा आपल्यापेक्षा वरच्याकडे पाहायचं तर सुख आहे आणि संसारामध्ये आपल्यापेक्षा खालच्याकडे पाहायचं तर सुख आहे. दोन विमानवाल्यानं एका विमानवाल्याकडे बघावं तर सुख आहे, विमानवाल्यानं हेलिकॉप्टरवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, हेलिकॉप्टरवाल्याने भारी गाडीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, भारी गाडीवाल्यानं साध्या 4 चाकीवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, साध्या 4 चाकीवाल्यानं मोटरसायकलवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, मोटरसायकलवाल्यानं सायकलवाल्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, सायकलवाल्यानं चालणाऱ्याकडे बघावं तर त्याला सुख आहे, चालणाऱ्यानं अपंगाकडे बघावं तर त्याला सुख आहे, अपंगानं प्राण्याकडे बघावं तर त्याला सुख आहे. विठ्ठल त्यामुळे आपण जर बघितलं तर सुख हे मागण्यामध्ये असतं. एखादी अवस्था निर्माण झाली तर संत कशासाठी? सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय, सुख दुःख समान सकळ जीवांचा सुभार, सुख समान सकळ जीवांचा सुभार, जीवांचा सुभार, सुख समान सकळ जीवांचा सुभार.
सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. संत महात्मे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं संतुलन ढळू देत नाहीत. म्हणून जीवनामध्ये कितीही कठोर वाईट प्रसंग आले तरी त्या प्रसंगामध्ये ते स्थिर असल्याचं आपल्याला दिसतं. त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. भगवंतानं अर्जुनाला विचारलं, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. मग भगवंतानं स्थितप्रज्ञ कोण आहे ते सांगत असताना हे वर्णन केल्याचं आपण पाहू शकतो. म्हणजे तुकोबारायांच्या जीवनामध्ये आधी दुःख होते, मग पांडुरंगाची कृपा झाली आणि सुख प्राप्त झालं. ज्याप्रमाणे आपल्या मुखाला कडूपण आवडत नाही त्या पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये कोणालाही दुःख नको असतं, प्रत्येकाला सुख आवडत असतं. पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाली, दुःख रूप जो कडवटपणा होता तो गेला आणि सुखरूप आनंदपणा मला प्राप्त झाला. हा अवघेचे त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. असे त्रैलोक्य आता आनंदाचं वाटू लागलं. आनंदाचे डोही आनंद आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अशी अवस्था पांडुरंग परमात्म्याच्या कृपेमुळे आम्हाला प्राप्त झालेली आहे. तिसरा आणि महत्वाचा बदल आमच्या जीवनामध्ये जो झाला तो असा आहे, आमच्या जीवनामध्ये पंचक्लेश रूपी हिरवपणा होता तो गेला. आमची अवस्था बदलली. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश पंचक्लेश प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेले आहेत. परंतु आता ती परिस्थिती आमची राहिलेली नाहीये. बघा तुम्ही एक एक प्रमाण आपल्याला पाहता येतील. अविद्या म्हणजे माया, अज्ञान समानार्थी शब्द आहे. प्रत्येक जीवाला परमार्थापासून दूर जर कोणी करत असेल तर ती अविद्या आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच सर्वात दुःखदायक आहे आणि माणूस त्या अज्ञानामध्ये, त्या मायेमध्ये अडकत असतो. भगवंताची माया ही तरण्यासाठी अत्यंत दुस्तर आहे. भवसागराची संकल्पना या संबंधाने केलेली आहे. भव म्हणजे संसार आणि संसार रूपी सागर, आणि त्या सागरामध्ये जर का आपल्याला तरुण जायचं असेल तर आपल्याला सद्गुरु रूपी नावाड्याचा हात धरावा लागतो, त्याचं सहकार्य घ्यावं लागतं. पण हल्ली काय झालंय, नवीन पिढीतली काही मंडळी असतात किंवा जी काही बुद्धिवादी स्वतःला म्हणून घेतात, ते काय म्हणतात की आम्हाला सद्गुरु करावं असं कोणी सध्या तरी संप्रदायात दिसत नाही. मग आमच्यासाठी संतांचे ग्रंथ हेच गुरु आहेत. ज्याप्रमाणे शीख पंथामध्ये गुरु गोविंद सिंहांनी 10व्या धर्मगुरूंनी असं लिहून ठेवलं, आपल्या भक्तांना सांगितलं की आता माझ्या नंतर कोणीही देहधारी गुरु नसणार आहे, तर आपला गुरु ग्रंथ साहिब हाच आपला गुरु असणार आहे. तेव्हापासून त्या ग्रंथाला गुरु मानण्याची शीख पंथामध्ये पद्धती आहे. तसंच निळोबाराय जर शेवटचे संत आहेत, त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं असतं की इथून पुढे ग्रंथ, संतांचे ग्रंथ हेच गुरु आहे आणि इतर कोणत्याही माणसाला गुरु मानायचं नाही, तर आम्ही ही गोष्ट मान्य केली असती. तर असं निळोबाराय किंवा त्यांच्या पूर्वीच्या एकाही संतांनी लिहून ठेवलेलं नाही. त्यामुळे संतांचे ग्रंथ मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे मान्य करा, पण ते गुरु होऊ शकत नाही. गुरु हा देहधारीच असावा लागतो. जीवनभर परमार्थ करणारा व्यक्ती, जीवनभर परमार्थ करणारी व्यक्ती ही सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जात नसेल तर त्याचा परमार्थ शून्य आहे. ही गोष्ट अनेक संतांचा अनुभव किंवा त्यांचं चरित्र बघा. निळोबारायचे गुरु तुकोबारायचे गुरु बाबाजी चैतन्य, एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी, ज्ञानोबारायचे गुरु निवृत्तीनाथ महाराज, सगळ्या संतांचे गुरु ज्ञानोबाराय म्हणून सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे. म्हणजे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक संतांनी गुरु केलेला आहे. परंतु मनाला गुरु करणं किंवा ग्रंथांना गुरु मानणं हे मात्र चुकीचं आहे. त्याचं कारण आपल्याला सांगतो. स्वतःच्या मनानं परमार्थ हा किती घातक असतो.
आपण जर समुद्राचं पाणी प्यायला गेलो तर खारट लागणार आहे, परंतु तेच पाणी जेव्हा बाष्पीभवन होऊन मेघांच्या द्वारे आपल्यापर्यंत येतं तेव्हा ते गोड होत असतं, तेव्हा ते पचायला सुद्धा चांगलं असतं. तद्वत आपण स्वतःच्या मर्जीनं परमार्थ करणं म्हणजे समुद्राचं पाणी पिणं आहे, तोंड खारटच होणार आहे. पण तेच ज्ञान सद्गुरूंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जर पोचलं तर ते विशुद्ध अशा पद्धतीचं ज्ञान असणार आहे. म्हणून सद्गुरूंची गरज ही परमार्थामध्ये अपेक्षित आहे. म्हणून जीवनामध्ये सद्गुरूच आम्हाला या मायेतून तारू शकतात. नाथ महाराजांचा फार सुंदर अभंग आहे बरं. आमच्या परंपरेमध्ये ज्ञानोबा यांचा हरिपाठ झाल्यानंतर एकनाथ महाराजांचा हरिपाठ व्हायचा आणि एकनाथ महाराजांच्या हरिपाठानंतर ब्रिदावळी नावाचा एक छोटासा ग्रंथ नाथ महाराजांचा आहे. 6-7 अभंगांचा तो ग्रंथ आहे आणि त्या अभंगामध्ये जनार्दन स्वामींचा आणि नाथ महाराजांचा संवाद आहे. सर्वप्रथम एकनाथ महाराज जेव्हा जनार्दन स्वामींना भेटले तेव्हा त्या दोघांमध्ये काय संवाद झाला ही म्हणण्याची परंपरा आमच्या फडावरती चालत आलेली आहे. आणि मग त्या अभंगाचा अनुसरून सद्गुरूंनी माझ्यावरती कशा पद्धतीनं कृपा केली असं आत्मनिवेदन काही अभंगामध्ये नाथ महाराजांनी लिहिलेलं आहे. त्याच्यातला एक फार सुंदर अभंग आहे. या भवसागरी झाला से तारू परत तो पाहे तव कैसा माया करू. आम्हाला सद्गुरूंनी या संसार सागरातून अशा पद्धतीनं तारलं की कशातून तारलं हे जेव्हा मी मागे बोलून बघितलं तर कशातून तारलं याची आठवण सुद्धा त्यांनी घालून टाकली. अशा पद्धतीची सद्गुरूंची कृपा ही आपल्याला परमार्थामध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणून सुख काय दुःख काय या सगळ्या संकल्पना सद्गुरूंच्या माध्यमातून सुस्पष्टपणे आपल्या जीवनामध्ये उतरत असतात. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जे दुःख होतं ते गेलं, सुख प्राप्त झालं. पंचक्लेशात्मक ही माया जी आहे या मायेची निवृत्ती ही संत साधू आणि सद्गुरूंच्या माध्यमातून होत असते. माया सामान्य लोकांना आपल्या भरी पाडत असेल, परंतु संतांना मात्र ही माया कुठल्याही परिस्थितीमध्ये जवळ फिरकू देत नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये अनेक उदाहरण देता येतील. नारदाचं उदाहरण आपल्याला पाहता येईल की भगवंताची माया फक्त मीच तरून जाऊ शकतो अशा पद्धतीची वल्गना करणारे नारद त्यांची परिस्थिती भगवंतानं कशी केली याचं चिंतन केलं तर आपल्याला लक्षात घेता येईल. सहज फिरत फिरत देवर्षी नारद एका राज्यामध्ये गेले. शीलनिधी नावाचा तो राजा. आणि त्या राज्यामध्ये गेल्याच्या नंतर मोठी धामधूम चाललेली दिसली. फुलांची सगळी तोरणं लावणं वगैरे वगैरे. नारदांच्या लक्षात आलं काहीतरी इथं सोहळा होता.
देवर्षी नारद आपल्या राज्यामध्ये आल्याच्या नंतर शीलनिधी राजा धावत धावत आला. मोठं स्वागत त्यांनी नारदाचं केलं. म्हणले या महाराज बसा. आसन दिलं, पाद्यपूजा केली. वा तुम्ही आलात, फार चांगलं झालं, फार चांगला योग आहे. म्हणले काय चालू आहे? म्हणते एवढं सगळं धामधूम दिसते. महाराज उद्या माझ्या मुलीचं स्वयंवर आहे आणि आपल्यासारखे महात्मे आशीर्वाद द्यायला आले, त्याच्यापेक्षा काय माझं भाग्य आहे. बर बर बर. माणसाला भविष्याचं कुतूहल असतं. राजाच्या मनामध्ये असा विचार निर्माण झाला की उद्या आपल्या मुलीचं स्वयंवर आहे, पण तिला कसा नवरा मिळेल. नारद कालदर्शी त्यांना कळत असेल. मुलीला बोलून म्हणजे पाय पड. महाराज पाय पडले. उद्या स्वयंवर आहे, महाराज मला सांगा कशा पद्धतीचा मुलगा माझ्या मुलीला मिळेल. देवर्षी नारदांनी सांगितलं हात दाखव. आपले हात वगैरे बघितले. आता देवर्षी नारद काय रस्त्यावर फिरणारे ज्योतिषी होते गो. हात दाखवतात तो. धन चांगलं आहे पण टिकत नाही. काही लोक हुशार असतात. ते म्हणतात हे तर प्रत्येक जण सांगतो. कोणाकडे धन टिकतं? पैसा प्रत्येक जण कमवतो, टिकत नाही. साधारण वाटतं. दुसरं वाक्य तो जेव्हा फेकतो तेव्हा मात्र परिणाम होतो. तो म्हणतो तुम्ही लोकांसाठी खूप करता पण लोकांना तुमच्याबद्दल काही नाही. आता मात्र तो म्हणतो हा हुशार ज्योतिषी याला खरं कळालं. मी कसा आहे हे याला कळालं. असे होते का ज्योतिषी? कालज्ञ होते देवर्षी नारद. मुलीचा हात बघितलं सांगितलं हिला जो नवरा मिळणार आहे अनंत काळपर्यंत जगणार आहे. म्हणजे राजाला आनंद झाला. उद्यापर्यंत विश्रांती करा म्हटले महाराज. ठीक आहे. एका खोलीमध्ये त्यांना पाठवून दिलं. नारद विचार करू लागले हिला जो नवरा उद्या प्राप्त होणार आहे हा अनंत काळपर्यंत जर जगत असेल तर आपणच हिचा नवरा का होऊ नये. नारद हे नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. नैष्ठिक ब्रह्मचारी आहेत. त्यांच्या मनामध्ये हा भाव आला की आपण जर का हिचा नवरा अनंत काळपर्यंत जगत असेल आपणच हिचा नवरा का होऊ नये. मग अशा अवस्थेत कोण आपल्याला वरेल. हातात विणा, चिपळ्या, शेंडी, धोतर, उपर्ण. महाराजांना कोण मुलगी देतात नाही का. मग काय करू? भगवंताची प्रार्थना करू. म्हणजे वैकुंठात जाऊन आपण भगवंताचं स्वरूप घेऊन येऊ. पण म्हटलं तिथं गेलो आणि यायला उशीर झाला तर दुसऱ्याच्या गळ्यात माळ घाले. देवाला तिकडे बोलू. देवाचा धावा केला. म्हणजे देवा नारायणा एक प्रकट होते. प्रकट झाला. विचारलं नारदा अचानकपणे बोलवलं. हो म्हणले देवा मला हरिरूप कर. देवाला प्रश्न पडला असं अरे असं मी तुझा भक्त आहे मागण्याचा अधिकार आहे ना. हो मग मला हरिरूप कर. तथास्तु. कारण जास्त खोलामध्ये जाऊ लागला तर आपल्याला तत्वज्ञान झाडेल. असं करू नये तसं करू नये. त्यापेक्षा अधिकार आहे ना मला मागतो ते दे. तथास्तु. दुसरा दिवस उजाडला. देवाची माया काय बघा. आपण मायेच्या संबंधानं बोलतो. देवाची माया काय असते. नारदांनी जेव्हा स्वतःच्या शरीराकडे बघितलं तेव्हा हरिरूप म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचं स्वरूप स्वतःला वाटून घेऊ लागले. राजे सगळे युवराज सगळे त्या गादीवरती बसलेले. याच्यामध्ये नारद एका गादीवर जाऊन बसले. भगवंताची माया काय आहे. सामान्य लोकांना नारदच दिसू लागले. हातात चिपळ्या, विणा, शेंडी, धोतर, उपर्ण असं सामान्य लोकांना नारद दिसू लागले. नारद जेव्हा स्वतःच्या शरीराकडे बघू लागले तेव्हा ते हरिरूप वाटून घेऊ लागले. आणि देवाचे जे गण आणि काही विशिष्ट लोक जे आहेत त्यांना त्यांचं खरं जे आत्ताच रूप आहे ते कळू लागलं. हरी या शब्दाचा संस्कृतात अर्थ वानर असा होतो. भगवंतानं हरिरूप केलं म्हणजे वानराचं रूप त्यांना दिलं. बाकीचं सगळं शरीर चांगलं आणि तोंडच माकडासारखं दिलं. पण ते नारदांना कळत नव्हतं. ते बाकीच्यांना कळत होतं. आता बाकीचे सगळे सभेमध्ये बसले. सभा सुरू होणार. त्या ठिकाणी स्वयंवर सुरू होणार. या परिस्थितीमध्ये लोक असे नारदाकडे बोट करून अरे यांना काय करायचं. त्या महाराजाला काय करायचं लग्नात. लोकांचा फार गैरसमज असतो. लोकांना वाटतं महाराजांनी काहीच करू नये. लोकांचा फार गैरसमज. पूर्वीच्या काळामध्ये मोबाईल आले काही वर्षांपूर्वी 20 वर्षांपूर्वी. लोक म्हणायचे महाराजाला काय करायचं मोबाईल. आणि आता मोबाईलवर तारखा घेतात लोक.
कालमान परिस्थितीनुसार बदलणं अपेक्षित आहे. बरं, लोक म्हणू लागले अरे या महाराजांना काय करायचं लग्न. नारदाला असं वाटू लागलं अरे या सभेमध्ये या व्यक्तीसारखा दुसरा कोणी सुंदर नाही असं लोक आपल्याला म्हणतात, म्हणून आपल्याकडे बोट दाखवतात आणि हसतायत. कुत्सितपणे हसत होते, पण नारदांनी त्याचा अर्थ काय घेतला, यांना आनंद झालाय की अशा मुलीला हा नवरा मिळणार आहे आपल्या राजकुमारी. मानसिकता असते माणसाची. बरं, बाकीचे देवांचे गण वगैरे बघू लागले काय रूप आहे म्हणले, काय रूप आहे, हसू लागले त्यांच्याकडे बघून. नारदांना वाटलं की किती छान रूप आहे म्हणून यांनाही आनंद होतोय की काय. ते म्हणायचं ते आपलं जे काही ऍक्शन त्यांनी केली असेल. आली ती राजकन्या हातामध्ये हार घेऊन आली. असे रान नारद इथे, पुढे काही लोक, समोर काही लोक, सगळे समोरचे संपले. इकडची रान सुरू झाली. नारद म्हणले बस आपल्याला हिने बघितलंय आणि आपल्याच गळ्यात माळ घालणार या सभेमध्ये. अरे नारायणासारखं रूप जर माझं आहे तर माझ्याशिवाय कोण चांगला येतं, मीच चांगला. म्हणजे तिकडच्या अर्थी त्याग केलाय, तिकडच्या कोणाच्या गळ्याच्या अर्थी हार नाही घातला, त्या अर्थी माझ्या गळ्यात हार घालण्यासाठी तिकडे आली. इकडची रांग सुरू झाली. आली मनामध्ये आनंद उकळ्या फुटू लागल्या की बस माझ्याच गळ्यात हार घालणार, माझ्याच गळ्यात हार घालणार. आली बाजूच्याचं तोंड बघितलं, ती आपली तोंड बघायची पुढे जायची, तोंड बघायची पुढे जायची. नारदांच्या मनात अरे कोणाचं तोंड आवडलेलं नाही, मीच हिला आवडलेलं दिसतंय. ती जवळ आली, समोरच्याला बघितलं, पुढे गेली. नारदांकडे न बघताच पुढे निघून गेली. नारद इकडं तिकडं बघू लागले. अरे तिने माझ्याकडे पाहिलं नाही की काय म्हटले, आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. असं केलं बरं का. म्हणजे इकडे लक्ष द्या, असं असं करण्याच्यासाठी. वरती राजकुमारी महाराज तिने असं मागं वळून बघितलं, असं केलं, पुढे निघून गेला. कारण तिला नारदामध्ये वानर दिसला. देवाची माय काय लक्षात. पुढे कुठल्या तरी एका युवराजाच्या गळ्यात हार घातला. नारदांना वाईट वाटलं, अरे या सभेमध्ये माझ्यासारखा सुंदर कोणी नाही आणि मला हार न घालता याला कोणाला तरी हार घातला. दुःख झालं, पण म्हणजे जाऊ द्या, शेवटी आपल्या प्रारब्धामध्ये नसेल. असं असताना ते गण पुन्हा हसू काय रूप आहे, काय रूप आहे. आता त्यांना राग आला, त्या गणांचा राग आला. अरे बोले काय सारखं सारखं काय रूप आहे, काय रूप लावलंय. मी जर एवढा सुंदर आहे तर माझ्या गळ्यात हार नसता घातला की. बोलू लागले. ते म्हणले महाराज तुमच्या गळ्यात का हार घालेल म्हणले ती. अरे म्हणे या सभेमध्ये माझ्यासारखा दुसरा कोण सुंदर आहे. आता हे पुन्हा गण हसू लागले. हसताय काय म्हणले, एकदा अक्षर तोंड बघा म्हणले तुमचं. आरसा नव्हता पण समोर पाणी होतं. त्या पाण्यामध्ये नारदांनी आपलं तोंड बघितलं. त्यांच्या लक्षात आलं की आपलं तोंड माकडाचं झालंय, वानराचं झालंय. तळपायाची आत मस्तकात आली. ज्या भगवंताचं मी नामस्मरण करतो त्यांनी मला माकड केलं, वानर केलं. राग आला. बघतोच म्हणले देवाकडे. तान 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 पुढून निघून चालले. तिने हार घातला, लग्न झालं. समोरून ते जोडपं येताना दिसलं, समोरून येताना दिसलं. ज्या राजकुमाराच्या गळ्यात हार घातला तो आणि ते राजकुमार, आणि त्या राजकुमाराच्या पाठीमागे लक्ष्मी माता येताना दिसली. नारद विचार करू लागले, लक्ष्मी माता या राजकुमाराच्या पाठीमागे काय करते. जिथे नारायण असतो तिथे लक्ष्मी असते. जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. नारायण जिथे जातो तिथे लक्ष्मी येतच असते. लक्षात घ्या, लक्ष्मी जिथे जाते तिथे नारायण येतोच असं नाही, पण नारायण जिथे जातो तिथे लक्ष्मी येतच असते. म्हणजे लक्ष्मी माता ह्या युवकाच्या पाठीमागे चालतीये. याचाच दुसरा अर्थ हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष नारायण आहे, हरी आहे. धावत धावत त्यांच्यापर्यंत गेले. मनामध्ये विचार आला, याला ही कन्या राजकन्या पाहिजे होती म्हणून मला माकड केलं, वानर करून टाकलं. भगवंताच्या समोर जाऊन नारद उभे राहिले. म्हणजे देवा, अरे तुला जर या राजकन्याशी विवाह करायचा होता तर मला सांगायचं. माझी फजिती करून टाकली. हजारो लोक मला तिथे हसत बसले. वानराचं तोंड करून टाकलं. जी मला प्राप्त होणार होती माझ्यापासून ओढून गेलीस. तुला शाप देतो की तुझीही पत्नी कोणीतरी तुझ्यापासून घेऊन जाईल आणि ते आणण्यासाठी वानराची गरज पडेल. म्हणजे शाप दिला. आपल्याला लक्षात आलं असेल प्रभू रामचंद्राच्या अवताराची ही पार्श्वभूमी आहे. हा शाप दिल्यानंतर भगवंतानं त्यांची माया काढून टाकली. नारद इकडं तिकडं बघू लागले. कुठला राजवाडा नाही, काही नाही, राजकन्या नाही, काही नाही. देव समोर उभे. नारद उभे. म्हटले देवा, मी तुला काहीतरी बोललो का रे आता.
तो म्हणले काय केलं, काय बोलतो, शाप दिलास म्हणजे मला. शाप दिला, मी तुला शाप दिला? मग भगवंताने सगळी हकीकत सांगितली. नारदाने सांगितलं, म्हटले देवा एवढ्या लोकांच्या समोर मला अपमान केलास तू. नारदांना भगवंतानं सांगितलं, कुठलाही शीलनिधी राजा नाही, कुठलीही त्याची राजकन्या नाही, कुठलाही स्वयंवर नाही, कुठलाही त्याचा नवरा नाही, काहीच नाही. मग हे घडवलं का तू? भगवंतानं सांगितलं, माझी माया काय आहे हे दाखवण्याच्यासाठी ही सगळी क्रिया घडली. अहंकार धारण करू नकोस, तू महात्मा आहेस, तू माझा भक्त आहेस, तू माझी माया लीलया करून जाशील, पण अहंकार धारण केला तर मात्र माझ्या समोर चालत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरुतो समान भारदेवा. ईश्वरस्य अपि अभिमान द्वेषित्वा दैन्य प्रियत्वाच्च नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं भगवंतानं दाखवून दिलं की माझी माया कोणालाही करता येणार नाही, परंतु आमच्या संतांना ती करता येते. किंबहुना तिच्यावरती अधिराज्य गाजवणं हे आमचं संतांचा एक प्रकारे पुरुषार्थ आहे. तुका म्हणे माया आधी आम्ही मायेचे दास होतो, आता माया आमची दासी झाली आहे. आमच्या जीवनामध्ये पांडुरंगाच्या कृपेने काय झालं, अविद्या आमच्याकडे होते, पंचक्लेशापैकी एक क्लेश आमच्या जीवनामध्ये होता, तो गेला. तुका म्हणे माया हो यदासी लागे पाय, अविद्या गेली, अस्मिता गेली. अस्मिता म्हणजे काय? व्यवहारामध्ये असे अनेक शब्द आहेत की जे आपण एका अर्थाने वापरतो पण त्याचा अर्थ नेमका विरुद्ध असतो किंवा वेगळा असतो. अस्मिता, लोक म्हणतात हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, ती अस्मिता नाही बरं का. मग अस्मिता म्हणजे काय? बुद्धीचे धर्म अंतःकरणावर आणि अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती लागणं म्हणजे अस्मिता. आधी होते, पांडुरंगाची कृपा झाली, आता काय याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातले. तुकोबाला सांगतात बुद्धीचे धर्म अंतःकरणावर, अंतःकरणाचे धर्म बुद्धीवरती आता आम्ही लागणार नाही, त्याच्यासाठी मी कंबर कसली आहे. अविद्या गेली, अस्मिता गेली, राग गेला. पुन्हा राग हा शब्द व्यवहारामध्ये आपण क्रोध या अर्थानं वापरतो, पण परमार्थामध्ये राग या शब्दाचा अर्थ काय आहे? प्रेम, अनुराग. भगवंतानं गीतेमध्ये सांगितलं, येही संस्पर्शजा भोग दुःखयोनय एवते आद्यंतवन्तः कौन्तेय न ते शूरमते बुधा. शहाणा मनुष्य त्याच्या ठिकाणी रममाण होत नाही, कोणाच्याही संबंधानं आसक्ती धारण करत नाही. अविद्या गेली, अस्मिता गेली, राग गेला, द्वेषही गेला. द्वेष म्हणजे काय? एखाद्याच्या संबंधानं ईर्ष्या निर्माण होणे आणि तशा पद्धतीनं मानसिकता आपली अशी होणे. द्वेष, पण कोणाचा द्वेष करायचा? सर्वभूतांचे ठाई द्वेषात नेण्याची काही आप करू नाही. चैतन्य जैसा, चैतन्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे अपपर भाव नाही. परमात्म्याची कृपा झाली, पांडुरंगाची कृपा झाली आणि आम्हाला आता सर्वत्र समब्रह्म दिसू लागलं. आमच्या मनामध्ये कोणाच्याही विषयी ईर्ष्या नाही, कोणाच्याही विषयी द्वेष नाही, कोणाच्याही विषयी मत्सर नाही. ज्ञानोबारांनी फार सुंदर दृष्टांत दिला. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष जैसा. एखाद्या झाड लावलं, पाणी घालून त्याला मोठं केलं, बहरलं, लोकांना जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना ते सावली देऊ लागलं. ज्याने झाड लावलं तोही त्याच्यावरील सावली घ्यायचा आणि जो पांथस्थ होता तोही बसून झोपून तिथे सावलीचा आनंद घेत होता. एक दिवस एक माणूस झाड तोडण्यासाठी आला. त्यानं झाड तोडलं, सकाळपासून सुरुवात केली, खोड मोठं होतं, एकाच झटक्यामध्ये ते मोडणं अवघड होतं, म्हणून अर्ध झाड तोडलं. दुपार झाली, म्हटलं जेवण करू, थोडी विश्रांती करू आणि मग आपण राहिलेलं झाड तोडू. जेवण केलं, तास 2 तास आराम केला. कोणत्या झाडाखाली? ज्या झाडाला तो तोडायला आलाय त्या. पण झाड असं कधी म्हणत नाही की याने मला लावलंय म्हणून मी याला सावली देणार, हा मला तोडायला आलाय म्हणून मी देणार नाही. कोणाच्याही संबंधानं द्वेष त्याच्या ठिकाणी नाही. ज्ञानोबाने हा दृष्टांत ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे. म्हणजे अविद्या गेली, अस्मिता गेली, राग गेला,
द्वेष गेला आणि अभिनिवेशही गेला. पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाली आणि काय झालं, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश पंचक्लेश निघून गेले. अभिनिवेश म्हणजे काय? पुन्हा व्यवहारामधलं वाक्य बघा. आपण म्हणतो तो अभिनिवेशानं बोलत होता, हे वाक्य इथं अपेक्षित नाही. अभिनिवेश या शब्दाचा अर्थ मरणाचं भय असा होतो बरं का. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय. प्रत्येकाला कशाचा ना कशाचं तरी भय येते. उंदराला मांजराचं भय. आम्ही लहान असताना एक कार्टून असायचं, बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल, कदाचित तुम्ही लहान असताना तेच असेल कार्टून बरं का. मांजर उंदराला पकडते, टॉम अँड जेरी. बर, तेव्हापासून पकडण्याचा प्रयत्न केला, अजून पकडू शकले नाही. पण तो उंदीर कोणाला घाबरतो? मांजरीला घाबरतो. मांजर कुत्र्याला घाबरते, कुत्रा लांडग्याला घाबरतो, लांडगा सिंहाला घाबरतो, सिंह शिकाऱ्याला घाबरतो, शिकारी कायद्याला घाबरतो. प्रत्येक जणाच्या पाठीमागे कशाचं ना कशाचं तरी भय लागलेलं आहे. पण सार्वत्रिक भयाचं चिंतन केलं, जगातल्या प्रत्येकाला मरणाचं भय आहे. अभिनिवेश म्हणजे मरणाचं भय, परंतु संतांना मरणाचं भय नाही. मरण माझे मरून गेले, मज केले अमर, किंवा मरणा हाती सुटली काया, विचारिया निश्चये, किंवा जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, काळ रुळतो वाहे पाणी. काय कारण आहे? नाथ महाराजांनी स्वतःच मरण तर दूर केलेलंच आहे. एकदा तुमच्या आमच्यासारखे नाथ महाराज गेले आणि त्यावरून घेऊन चालले. एक स्त्री आपल्या लेकीला पहिल्यांदा सासरी पाठवत होती. सहज मुखातून वाक्य गेलं, माझ्या लेकीला आजच पाठवायचं आहे आणि नाथ महाराजांचं नेमकं मोठं आजच आडवं जायचं होतं. म्हणजे बायका काय बोलतील कधी काही नेम नाही म्हणायचं. नाथ महाराज ताटीवर उठून बसले, म्हटले बाई तुझ्या लेकीला आज जाऊ दे, मी पुन्हा केव्हा तरी मरतो. अनेक दृष्टांत आहे. स्वतःच मरण तर लांबवलंच, दुसऱ्यांचंही मरण. श्रीकृष्णदास डोळे नावाचा एक रामायणकार नाथ महाराजांच्या काळामध्ये होता. नाथ महाराजांचा शिष्यच होता, भविष्य जाणणारा होता. धावत धावत नाथ महाराजांच्याकडे आला दुपारी. महाराज हे रामायण घ्या. नाथ महाराजांनी हातात घेतलं. मला का दिलं बाबा? युद्धकांड शिल्लक राहिले म्हटले महाराज. माझं हे रामायण आपण पूर्ण करावं अशी विनंती. नाथ महाराजांनी काही ओळ्या वाचल्या, म्हणजे फार सुंदर लिहित आहे, तुम्हीच का पूर्ण करत नाही? त्यांनी सांगितलं, महाराज आज सूर्यास्त समय यम मला घेण्यासाठी येणार आहे. माझं आयुष्य आज संपणार आहे. नाथ महाराजांनी सांगितलं असं होऊ शकत नाही. किती दिवस लागतील तुम्हाला लिहायला? त्याने काही गणित केलं, म्हणजे 11 दिवस लागतील. 11 दिवसामध्ये रामायण लिहून पूर्ण होणार, युद्धकांड पूर्ण होणार. लिहून काढतो म्हणजे मला बसा लिहायला. कोणता यम तुम्हाला घेऊन जातो पाहतो म्हणजे.
सूर्यास्त झाला. नाथ महाराजांच्या दारामध्ये यम स्वतः उभा राहिला. नाथ महाराजांनी हातानं त्यांना तिथेच थांबण्याचा आदेश दिला. 11 दिवसामध्ये त्यांनी युद्धकांड पूर्ण केलं. शेवटची ओवी संपली आणि यमराज त्याला घेऊन गेला. श्री कृष्णदास नमिता जडलिंग भागी केला उभा यम स्वये रजनी प्रसंगी. तै युद्धकांड करवी परिपूर्ण हरी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. अशा पद्धतीनं स्वतःचं मरण तर लांबवलंच, पण इतरांचंही मरण लांबवण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे असे संत आहेत. म्हणून मरणाचं भय संतांच्याकडे नाही. पंचक्लेशात्मक जो हिरवेपणा होता तो पांडुरंगाच्या कृपेने निघून गेला आणि आता आमच्या जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काही शिल्लक राहिलं नाही. परमात्म्याच्या कृपेमुळे आणखी काय बदल झाला? महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या अवघी आनंदाची सृष्टी झाली किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली असा पण पाठ आहे. तुकोबारायांनी सांगितलं भगवंताची कृपा पांडुरंगाची कृपा माझ्यावरती झाली. काम, क्रोध आणि लोभ या विकारांना महत्वाचं स्थान स्वतः भगवंतानं दिलेलं आहे. बरं का? जर आपल्याला नरकामध्ये पडायचं असेल तर ह्या विकारांच्या नादी लागा, हा भगवंताचा उपदेश. नरकात जायचं नसेल काम, क्रोध तथा लोभस तस्मादेत त्रयं त्यजेत असं भगवंतानं सांगितलंय. भगवंताची कृपा प्राप्त करायची असेल विकारामध्ये अडकण्याचा अर्थ नाही. काम, क्रोध आणि लोभ या 3 विकारांना तुकोबारांनी त्यांच्या अभंगामध्ये असं स्थान दिलं की माझ्यामध्ये आधी या गोष्टी होत्या, पण पांडुरंगाची कृपा झाली, कामही गेला, क्रोधही गेला, लोभही गेला. काम, क्रोध आणि लोभ या तिन्हीचा त्याग करणं काही साधी गोष्ट नाही. विश्वामित्र जेव्हा राजा होता, शिकार करण्यासाठी त्याच्या अनेक अंगरक्षकांसह आला. तहान लागली, पाणी शोधण्यासाठी आला. दुपारची वेळ होती. वसिष्ठांच्या आश्रमामध्ये पोहोचला. म्हणले आम्हाला पाणी मिळालं तर बरं होईल म्हटलं ऋषीवर. वसिष्ठ ऋषीने ओळखलं हा विश्वामित्र राजा आहे. म्हटले राजन, दुपारची वेळ आहे, आपण आमच्याकडे भोजन करून जावं. इकडं तिकडं नजर टाकली घरामध्ये. मनामध्ये विचार केला हा फाटका माणूस मी राजा काय देणार आहे मला. नाही म्हटले महाराज राहू द्या, आपल्याकडे काही दिसत नाही मला, विनाकारण मला आपल्याला संकटात टाकायचं नाही म्हटले.
जेव्हा जेव्हा आमच्याकडे आज कारण सांगितलं, म्हणले अहो माझे शेकडो अंगरक्षक आहेत, म्हणले मी त्यांना सोडून कसा जेवेन. वसिष्ठांनी सांगितलं त्यांच्या जेवणाची सोय करू. तो म्हटला मला क्षमा करा, मी केवळ बोलणार नव्हतो महाराज, आपल्या स्वतःची खाण्याची भ्रांत मला वाटते आपलं घर बघून. आमचं कसं काय तुम्ही पोटभर जेवण सोय करणार. ते म्हणले तुम्हाला काय करायचं. ठीक आहे म्हणले करा. आता हा म्हणला मजाच बघू, एवढं जर का अंगावर आपल्याला घेतलंय तर दाखवूनच देऊ. म्हणले ठीक आहे काय करायचं. अवघ्या काही क्षणामध्ये शेकडो अंगरक्षकांसह विश्वामित्र राजाला चांदी सोन्याच्या थाळीमध्ये पंचपक्वान्नाचा बेत वाढला. आश्चर्य वाटलं राजाला. म्हटलं हा एवढा फाटका माणूस दिसतो, याच्याकडे सगळ्यांना सोन्याची ताटं, सगळ्यांच्या ताटात पंचपक्वान्न. बरं काही क्षणात तयार केलं. जेवण झाल्यानंतर विचारलं, म्हटलं महाराज मला क्षमा कर, पण हे सगळं कसं काय केलं आपण. वसिष्ठांनी सांगितलं इंद्राने मला कामधेनू दिलेली ती माझ्या, आणि ती सगळं मला देत असत. लोभ निर्माण झाला. तुमच्यासारख्या साध्या ऋषीकडे ही गाय काय करायची, म्हणले मला देऊन टाका म्हणले गाय. वसिष्ठांनी सांगितलं इंद्राने मला देऊन नाही टाकलेली, माझ्याकडे ठेवायला दिली. कोणाचीही आलेली गोष्ट अशी परस्पर देता येत नसते म्हणजे राजा. ते मला काही माहित नाही, त्या गायला घेऊन चला. सैनिकांना सांगितलं ओढा दिला, घेऊन चला. तिच्या उच्छ्वासापासून शेकडो सैनिक बाहेर आले आणि विश्वामित्र राजांसह सगळ्यांना तिने पिटाळून लावलं. विश्वामित्र विचार करू लागले, अरे त्या महात्म्यानं आपल्याला भुकेच्या वेळी अन्न दिलं आणि आपल्या मनामध्ये लोभ निर्माण झाला त्या गायीच्या संबंधानं. अरे अरे वाईट झालं. तपश्चर्या केली पाहिजे. 20,000 वर्ष तपश्चर्या केली. काय जाण्यासाठी. लोभ जाण्यासाठी. तपश्चर्या सुरू. इंद्राला वाटलं आपलं पद प्राप्त होण्यासाठी काहीतरी करतोय, आपली खुर्ची वाचवण्याच्या साहित्यासाठी काहीतरी करावं लागतंय. तेव्हापासून चालत आलेलं नाही का. दया महेंद्रादी परे करीता ती वाट मध्ये आणि रिद्धिसिद्धींची द्वंद्वे करून ठाती. अप्सरेला पाठवलं. लागले नादी त्या अप्सरेच्या. तिच्यापासून एक अपत्य झालं. पण मनामध्ये विचार केला, अरे माझा लोभ गेला पण माझा काम नाही गेला. मग काम जाण्यासाठी पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या. इंद्राने पुन्हा एका अप्सरेला पाठवलं. आता विश्वामित्र राजा क्रोधाविष्ट झाला. तिला सांगितलं आत्ताच्या आत्ता गेली नाही तर जळून भस्म करून टाकेल, शिरच्छेद करून टाकेल. नाही घेतो. घाबरून पळून गेली ती अप्सरा. पुन्हा अंतर्मुख झाले आणि लक्षात आलं आपला लोभ गेला, आपला काम गेला, पण आपला क्रोध नाही गेला. पुन्हा 20,000 वर्ष तपश्चर्या. 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्र राजाने केली आणि राजाचा तो ब्राह्मण झाला, ऋषी झाला. अर्थात ऋषी झाल्यानंतर त्यांना ब्रह्मर्षी व्हायचं होतं. तो वसिष्ठांचा त्यांचा वाद तो वेगळा आहे, मला ते आता सांगायचं नाही त्या विषयी. पण हे 3 विकार घालवण्याच्यासाठी 60,000 वर्ष तपश्चर्या विश्वामित्र ऋषींना करावी लागली. पण आमच्या पांडुरंगाची कृपा झाल्यानंतर 60,000 वर्ष नाही, क्षणामध्ये काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. काम संत जीवनामध्ये नाही, काम नाही झालो पाही रिकामा. क्रोध संत जीवनामध्ये नाही. एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आपल्या जीवनामध्ये कधीही नाथ महाराज क्रोधाविष्ट झालेले नाहीत. क्रोध नाही, काम नाही, क्रोध नाही, लोभही कोणाच्या संबंधानं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा तुकोबारांनी जर घेतला असता तर कदाचित आपण म्हणू शकलो असतो. पण त्यांनी सुद्धा सांगितलं तुमचे देय रविक्त धन ते मज मृत्तिके समान. वेगळ्या पद्धतीचा उपदेश तुकोबारांनी छत्रपतींना केल्याचं आपण पाहतो. म्हणजे काम क्रोध, कामाला तर सगळ्या विकारांचा राजा म्हटलेला आहे बरं का. कामाचं वेगळेपण असं आहे की कामाच्या प्राप्तीमध्ये लोभ आहे आणि कामाच्या अप्राप्तीमध्ये क्रोध आहे. एखादी गोष्ट मला प्राप्त झाली
तर ती आणखी प्राप्त व्हावी याच्यासाठी लोभ निर्माण होतो. आणि एखादी गोष्ट मला प्राप्त झाली नाही तर ती का प्राप्त झाली नाही म्हणून क्रोध निर्माण होतो. म्हणून कामाला सगळ्या विकारांचा राजा म्हटलंय. नाथ महाराजांनी तर त्याला पंचाननाची उपमा दिली आहे. येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिले शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लागला जेणे तो केवळ पंचानन, धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंडा, दुर्योधनासी मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचानन, भस्मासुर मुकला प्राणासी तेची गती झाली बालीसी, विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. याच्यातून एकच जण वाचला शुकदेवानी धरुनी ध्यान, येडका आणला कळवून एका जनार्दनाचरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. पंचानन म्हणजे राजा सिंह, म्हणजे सगळ्या विकारांचा राजा हा क्रोध आहे. मग तुकोबराय सुद्धा सांगतात ना, कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, मग कैसे भांडण रे. त्यामुळे अशा पद्धतीचं चिंतन जर आपण बघितलं तर संत जीवनामध्ये काम, क्रोध आणि लोभ नाही. का नाही? भगवंताची कृपा त्यांच्यावरती झाली म्हणून. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईचे जागच्या टाकी बसलेले आहेत. हे पंचानन आहे. मोठे मोठे हे प्राणी आहेत. तरी सुद्धा एक पूर्वीच्या काळामध्ये सर्कस मध्ये वाघ सिंह असायचे आणि एक रिंग मास्टर असायचं, त्याच्या हातात काठी असायची, जाळी लावलेली असायची, बाहेर सगळे लोक बघत असायचे. जंगलाचा राजा आणि प्रधान समजले जातात वाघ सिंह आणि वाघ. हा रिंग मास्टर काय करायचा, अशी काठी फिरवली ते वाघ सिंह त्या दांडीवरून गोल 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 फिरत बसायचे. याने हात खाली केला मांजरी सारखे खाली बसायचे, हात वर केला उभा राहायचे, असं केलं त्या गोळ्यातून उडी मारायची. वाघ आणि सिंह आहे, राजे जंगलाचे. पण रिंगमास्टर जशा पद्धतीनं सांगेल तशा पद्धतीनं वागावं लागतं. संत महात्मे अशाच प्रकारचे रिंगमास्टर आहेत, लक्षात ठेवा. काम, क्रोध, लोभ, विकार असतील ते बाहेर त्यांच्यासाठी यांच्या ताब्यात आहेत. कशामुळे ताब्यात आहेत? पांडुरंगाची कृपा झाली म्हणून ताब्यात आहेत. काम, क्रोध, लोभ निमाले ठाईची, अवघी आनंदाची सृष्टी झाली, आनंदाची सृष्टी झाली. भगवंताच्या कृपेने काय झालं? आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आठव गेला. कशाचा आठव गेला? संसाराचा आठव गेला. नाठव गेला. कशाचा नाठव गेला? परमात्म्याचा नाठव गेला. भाव गेला. संसाराचा भाव गेला. परमात्म्याचा अभाव गेला. आठव नाठव गेले भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. आणि अशा पद्धतीनं तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात परमात्म्याच्या कृपेनं काय झालं. तुका मने भाग्य यानावे मनी जय, तुका मने भाग्य यानावे मनी जय.
क्रोध लोभ निवारी नाही काम क्रोध लोभ निवारी संसारी जन्मेचे याची लागे संसारामध्ये याच्यासाठीच जन्म घ्यायचा आणि याला तो भाग्य म्हणायचं कशाला? पांडुरंगाची कृपा होणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. शेंगाडाप्रमाणे अवस्थांतर होणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. काम क्रोध लोभ जागच्या जागी नेमणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. सदा पांडुरंग स्वरूप होणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. आठव जाणं नाठव जाणं भाव जाणं अभाव जाणं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे. संसारी जन्मी जे याची लागे संसारामध्ये जर का आपल्याला जन्माला यायचं असेल तर केवळ आणि केवळ पांडुरंग परमात्म्याची कृपा प्राप्त करण्यासाठी यावं अशा पद्धतीचं चिंतन तुकोबाराय मांडतात. असा एक कयास आपण म्हणू शकतो. कारण संतांचं म्हणणं हे समुद्रासारखं खोल आहे. कोणीही कीर्तनकार या ओवीचा हाच अर्थ आहे किंवा या अभंगाचा हाच अर्थ किंवा आशय आहे असं कधीही सांगू शकत नसतो. सांगत असेल तर तो धारिष्ट्य करतोय असं समजायला हरकत नाही. म्हणून यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा भजन करा. विठोबार त्यांच्याच शब्दांच्या द्वारे ज्याप्रमाणे गंगेचं अर्घ्य गंगेला अर्पण करायचं असतं, स्वतंत्र पाणी घेऊन काय अर्घ्य आपण अर्पण करत नाही, तसं त्यांच्याच दरबारामध्ये त्यांच्यात शब्दसुमनांचं चिंतन यथामती करण्याचा प्रयत्न धारिष्ट केलं. जे योग्य असेल ते परंपरेचं आहे आणि जे अयोग्य आहे ते माझ्या बुद्धीचे दोष समजून ते माझ्या पदरामध्ये आपण टाकू शकता. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी तुकोबारायांच्या चरित्राचं चिंतन हरिभक्ती परिणामचे मित्रवर्य गोविंद महाराज जळदेवळकर यांच्या श्रीमुखातून आपण आता श्रवण करत आहात. तुकोबारायांच्या दरबारात त्यांचं चरित्र आपल्याला श्रवण करण्याचं एक सौभाग्य आपल्या पूर्व पुण्याईनं आपल्याला प्राप्त झालंय आणि कासार समाज श्री ज्ञानेश्वरी पारायण फंडच्या माध्यमातून श्री क्षेत्र आळंदीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. प्रतिवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो, परंतु 375वा तुकोबारायांचा सदैव वैकुंठ गमन सोहळा असल्यामुळे या देहू क्षेत्रामध्ये हा कार्यक्रम यंदाच्या वर्षी घेण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आणि मोठा प्रतिसाद त्याला प्राप्त झालेला आहे. जागा सुद्धा अतिशय शुद्ध आणि पवित्र प्राप्त झालेली आहे. तुकोबारायांचं सानिध्य आहे, इंद्रायणी मातेचं सानिध्य आहे आणि सर्व विद्यार्थी मंडळी सुद्धा उपलब्ध आहेत. यांना शिकवणारी मंडळी सुद्धा काही गुरुजन मंडळी या ठिकाणी आहेत. त्यानंतर राक्षी महाराजांचं एक फार मोठं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना घडते असो.
माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्याचे गावी वास त्याचे नसावे उदास. ज्ञानेश्वर